हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णा ब्युटी अँड फॅशन कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुढीपाडवा वस्त्र दाखवणार आहे। मी साडीचा कापड घेतला आहे, हा आहे बघा 47 इंच असा मी कापड घेतला आहे। त्याला तुम्हाला त्याची दोन्ही काठे तुम्हाला कापून घ्यायची आहेत। दोन्हीचं सेंटर असं घेऊन मधोमध एक मार्क करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा दोन्हीचं सेंटर घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे। नंतर 5 इंच समोर घेऊन दुसऱ्या साइडने क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यावं। 5 इंच समोर आल्याच्या नंतर दोन्ही साइडच्या क्रॉस कटिंग करून घ्या। दोन्ही बाजूचे सरळ काठ घेऊन त्याचे स्टिचिंग करून घेणे आणि खालच्या साइडला असं काठ लावून घेणे। ते कशा पद्धतीने लावायचं आहे ते मी तुम्हाला स्टिच करून दाखवते। अशा पद्धतीने काठ जोडून घ्या आणि त्याला खालच्या साइडने स्टिच करून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि प्रेस करून त्याच्या झिगझॅगमध्ये अशा प्लेट्स टाकून घ्या। 47 इंच वरती घेऊन तुम्हाला बाकीचं उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याला वरच्या साइडला एक अशी खोपा तयार करायचा आहे, जेणेकरून तुमचा जे बांबू असेल तो त्या खोप्यामध्ये व्यवस्थित असा बसून जाईल आणि त्याला एक दोरी बांधली आहे मी। त्या दोरीमुळे तुम्हाला त्या बांबूला टाईट असं बांधता येईल आणि त्याला सपोर्ट मिळेल। अशा पद्धतीने आपली गुढीपाडव्याची नऊवारी अशी स्टिच झाली आहे, तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।